स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। मिरजेत जादा परताव्याच्या आमिषानं शासकीय कर्मचाऱ्याची 30 लाखांची फसवणूक करणाऱ्या दाम्पत्यावर गुंतवणूक सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। नितीन कलापा येडुरे व अक्षता नितीन येडुरे दोघेही राहणार बुधवारपेठ मिरज यांनी त्यांच्या सानवी इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटी LLP या फर्मच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्या। 4% दरानं अधिक पैसे देण्याचा आमिष दाखवून जावेद हारून शेख वय 38 राहणार सांगली या पाटबंधारे कर्मचाऱ्याची 30 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जावेद शेख यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे। याबाबत शहर पोलिसात 2 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय। येडुरे दाम्पत्यानं अशा प्रकारे अनेक जणांची फसवणूक केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। यामुळे या दाम्पत्यावर गुंतवणूक सुरक्षेबाबत नवीन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवीन कायद्यानुसार पोलिसांना जादा अधिकार असून महसूल विभागाला फसवणुकीच्या रकमेच्या वसुलीचे अधिकार आहेत। मिरज सांगली परिसरात ज्यांची या दाम्पत्यानं फसवणूक केली अशांनी संपर्क साधण्याचं आवाहन मिरज शहर पोलिसांनी केलंय। सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील पुढील तपास करतात।